प्रयागराजमध्ये होत असलेला महाकुंभ मेळा हा तुमच्या माझ्या जीवनातला शेवटचा महाकुंभ मेळा असणार आहे. कारण हा महाकुंभ मेळा 144 वर्षानंतर फक्त एकदाच येतो. तुम्हाला तर माहीतच असेल की कुंभमेळा हा प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकलाच होतो. पण यामागचे कारण तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा समुद्रमंथन झाले होते तेव्हा भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन देवता आणि दैत्यांमध्ये ते वाटण्यासाठी गेले होते. त्यावेळेस दैत्यांमध्ये अमृत कलशला घेऊन भांडणं सुरू झाली आणि अमृत कलश खेचण्याच्या झटपटीमध्ये अमृताचे 4 थेंब खाली पडले. त्यातला एक थेंब प्रयागराजच्या गंगा, यमुना आणि सरस्वतीचे संगम झालेल्या ठिकाणी पडला, दुसरा थेंब उज्जैनच्या शिप्रा नदीमध्ये, तिसरा थेंब हरिद्वारच्या गंगा नदीमध्ये आणि चौथा थेंब नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये पडला. तेव्हापासून हे 4 पवित्र स्थान अमर झाले व प्राचीन काळापासून इथे कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्यामध्ये योगी साधू, नागा साधू, अघोरी बाबा करोडोंच्या संख्येमध्ये येतात आणि बाकीच्या वर्षात ते कुठे असतात, कुठे तपस्या करत असतात हे कोणालाच माहीत नाही. व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा.